या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नवीन विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की खरंच त्याच्याबद्दल जरा टिप्स मिळाल्या तर बरं होईल, आणि उत्तीर्ण होऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की परत कधी येऊ, कसं येऊ, कुठल्या शंका आल्यावर विचारणारी, अत्यंत सिन्सिअर आणि पाठवलेले प्रत्येक रेकॉर्डिंग प्रयोग करून बघणारा, थोडासा लाजाळू असणाऱ्या मुलांना ओळखून उपस्थिती असायची. अत्यंत कार्यरत राहून या अभ्यासक्रमासाठी अध्यापनही करत आहे. लॉजिकली टू द पॉइंट असं बोलायला उत्तम रीतीने तो शिकला. असा हा हसतमुख बळीराम. थँक्यू सो मच. आणि का समजून घ्यायचं होतं तर मला एक बेटर एज्युकेटर बनायचं होतं. आय एम इन द फील्ड ऑफ एज्युकेशन फॉर 31 years then principal, but I always thought intelligence is the only field where giftedness is attached, and that myth was busted out. मध्ये जे इथे मांडलेले जे थिअरीज ऑफ इंटेलिजन्स, सायकोमेट्रिक्स, ब्रेन आणि इट्स अॅनाटॉमी, न्यूरोबायोलॉजिकल बेसिस ऑफ इंटेलिजन्स, कॉग्निशन, मेटाकॉग्निशन आज आपल्याला लाभणार आहे. त्यापूर्वी मी त्यांची ओळख करून देते. समाजामध्ये आज मानसतज्ञांची खूप आवश्यकता आहे. आजच्या शनिवारच्या लोकसत्ताच्या चतुरंगामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णींचा सुंदर लेख आलाय. त्यांचं लेखनी आपण ओम आणि सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य अशी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मी रवीजींना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. प्रबोधिनीशी माझा संपर्क मी जेव्हा कधी 8वीत 9वीत होतो तेव्हा आला. मी 8वी 9वीमध्ये कधीतरी त्या उन्हाळी शिबिरांमध्ये गेलो. मला इथं बोलवल्याबद्दल स्वतःला असेल की कुठपर्यंत जायचंय, नुसतं स्वतः पुरतं स्वतःतले बदल इथे न थांबता पूर्ण व्यक्ती ते समष्टी हा प्रवास पूर्ण करायचा आहे.